रेल्वे स्थानकांवर दूषित पाणी, कॅगच्या तपासणीत धक्कादायक माहिती उघड. सीएसएमटी स्टेशनवरील कूलरच्या पाण्यात ई कोलाय. मुंबई महापालिकेवर आणखी 702.44 कोटींचा आर्थिक भार. एमएमआरसीएलच्या भूमिगत पादचारी मार्गासाठी बीएमसी देणार 702.44 कोटी. नेहरू सायन्स सेंटर मेट्रो स्थानकाला महालक्ष्मी रेसकोर्स आणि वरळी कोस्टल रोड प्रोमेनेडशी जोडणार. मुंबईतील महापालिका रुग्णालयातच सांडपाणी, रासायनिक कचऱ्यावर प्रक्रिया होणार. नायर, केईएम, सायन आणि कूपर रुग्णालयात मोठ्या क्षमतेचे ईटीपी आणि एसटीपी प्लांट उभारणार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी घेतली विलास घुलेंच्या कुटुंबियांची भेट. खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक होईपर्यंत पाठीशी असल्याची दिली प्रतिक्रिया. डोंबिवलीत विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये. कल्याण जिल्हाध्यक्ष नागेंद्र फौजदार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सोहळा. संघटना बूथ स्तरापर्यंत मजबूत करण्याचं आवाहन. सैनिक टाकळीतील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करू या प्रश्नी उद्योग मंत्र्यांशीही चर्चा करणार. शरद पवारांचं कोल्हापूरच्या शिष्टमंडळाला आश्वासन. पुण्यातील केशवनगर खराडी उड्डाणपुलाला अजितदादांचं नाव द्या. राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांची मागणी. यवतमाळमधील कापरा आणि हिवरीतील शासकीय आश्रमशाळांना मंत्री अशोक उईकेंची भेट. शाळा प्रशासनाची झडती घेतली. गडचिरोलीतील घटनेनंतर आमदार राजू तोडसाम आक्रमक. धानोरा तालुक्यातील गिरोला आश्रमशाळेला अचानक भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एसआयआर मोहिमेतील सहभागात विरोधी पक्ष उदासीन. विरोधी पक्षांकडून एसआयआर मोहिमेत काम कमी आणि आरोप जास्त. बहुतेक विरोधी पक्षांकडून 50% कमी मतदान केंद्रात बीएलओ नियुक्ती. निवडणूक आयोगाकडून धक्कादायक वास्तव समोर. पंढरपुरात विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत जावं लागत असल्याचा प्रकार. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल. नगरपालिकेच्या नाले सफाईच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह. महावितरणची राज्यभरात वीज चोरी विरोधात धडक मोहीम. एप्रिलपासून आतापर्यंत राज्यात 15,965 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस. वीज चोरीत कोकण अव्वल, छत्रपती संभाजीनगर दुसऱ्या स्थानी. कोल्हापुरात पाणी पुरवठा आज बंद राहणार. बालिंगा सबस्टेशनच्या मुख्य वीज वाहिनीच्या दुरुस्तीचं कामकाज होणार. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निषेधार्थ धुळ्यात भाजपचं आंदोलन. राष्ट्रीय गीताचा अवमान केल्याचा आरोप. राज्यातील शाळांमध्ये अन्न बनवणाऱ्या संस्थांना FFSAI नोंदणी आवश्यक. नोंदणी परवान्याची खात्री करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर असणार. शाळांनाही FDA परवाना बंधनकारक. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोषण आहाराच्या वितरणावरून नियमावली. यूजीसी नेटच्या 3 विषयांची परीक्षा रद्द. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांची 9 आणि 10 सप्टेंबरला फेर परीक्षा होणार. एनटीएकडून नवं वेळापत्रक जाहीर. अकोल्यात मध्यरात्री 64 खेडी पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाया. घरात शिरलं पाणी. कंत्राटदार आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे खोदकाम करताना मुख्य जलवाहिनी फुटली. मंडळांना गणेश मूर्तीची माहिती देणं बंधनकारक. पालिकेच्या अर्जात मूर्तीची उंची, पीओपी आणि विसर्जन तारीख नमूद करावी लागणार. मुंबई मनपाकडून स्पष्ट. पुण्यात ध्वनी प्रदूषणाच्या 8 महिन्यात 14,000 तक्रारी दाखल. 8 महिन्यात पुणेकरांचे पोलिसांना 14,392 तक्रारीचे कॉल. पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधिक कॉल आले. साताऱ्यातील पाटण, कोयना, महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला. नदी नाले तुडुंब भरले. महाराष्ट्र राज्य पत्रकार पुरस्कार लोकशाही मराठीचे सातारा जिल्हा प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशींना जाहीर. शिवरत्न सामाजिक संस्थेकडून शशिकांत यांचा सन्मान.
सांगलीत विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग राजकारणी संघाने जिंकला सामना. खासदार विशाल पाटील यांनी डाय मारत प्रवीण तरडेंना केलं रनआउट. धाराशिवमधील शिवमंदिरात भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी. पहाटेपासूनच अभिषेक महापूजा करण्यासाठी भक्त शिवमंदिरात दाखल. अमरावतीच्या राजकमल चौकात श्री कालभैरव बाबांचा भव्य दर्शन सोहळा. आमदार रवी राणांची उपस्थिती. यावेळी त्यांनी भगवान शिव तसेच श्री कालभैरव बाबांचं विधिवत दर्शन घेतलं. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात गर्दी. श्रावण महिन्यानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात विविध धार्मिक विधी संपन्न. आज श्रावणातील पहिल्या सोमवारनिमित्त मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी. मंदिर दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांसाठी खुली. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. पहाटे 4 वाजता विधिवत पूजा करून मंदिर भाविकांसाठी खुलं. पुण्याच्या भीमाशंकरमध्ये पहाटेच शिवलिंगावर दुग्धाभिषेक करून मंदिर खुलं. भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन सुरू. पहिल्या श्रावण सोमवारी ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी. हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय. बीडच्या वैजनाथ मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी. मंदिर प्रशासनाकडून विविध प्रकारची तयारी. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात पहिला श्रावण सोमवार निमित्त पहाटेपासूनच गर्दी. श्रावण सोमवार निमित्तानं 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी. भाविकांच्या सोयीसाठी रात्रीपासून दर्शनासाठी मंदिर खुलं. यवतमाळमधील ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी. नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी आल्यानं भाविकांची रीघ. सांगलीच्या 32 शिराळ्यात यंदाही न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे नागपंचमी साजरी. यंदा 41 नागप्रेमींना परवानगी. त्यामुळे नागपंचमी निमित्ताने येणाऱ्या भाविकांना जिवंत नागांचं दर्शन होणार. सांगलीच्या 32 शिराळ्यात यंदाच्या नागपंचमीत दुर्मिळ पांढऱ्या रंगाचा नाग आकर्षणाचा विषय. पांढऱ्या रंगाच्या नागाला पाहण्यासाठी मोठी गर्दी. शेख हसीना यांना बांगलादेशच्या ताब्यात द्या. भारताकडे प्रत्यार्पणाची मागणी. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल अनन्या राजचा 34व्या वर्षी मृत्यू. कुटुंबियांकडून अधिकृत माहिती. गाढ झोपेतच अखेरचा श्वास घेतला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.